घेतला असेल तुम्ही जे जे बाबांचा ज्या परमपूज्य सद्गुरूंचा अनुग्रह घेतला असेल त्यांचं मनामध्ये स्मरण करायचं. लक्ष्मी मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयं प्रकाशी तू तारा स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे बाखरा उजळून घे साधका मन मंदिरा तेजाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा मपनी दप मगरे मगरे सने सा नी सरे रे मपनी दप नी सरे रे सा निरागसहो गणपती सूर निरागसहो सूर निरागसहो सूर निरागसहो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती
छंदपती गंधपती लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. सूर सुमनानी भरली ओंजळ, नित्यरीती व्हावी चरणावर. हे बालक सुमधुर हासे, भावतसे वाहो सुरातून. ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. देवतयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा. देव तयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. स्वये
त्याचे घरा स्वये संचला परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय गुरुदेव 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 देव 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 एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु सरस्वती महाभद्रा महामाया वरप्रदा श्रीप्रदा पद्मनिलया पद्माक्षी पद्मवक्त्रका शिवानुजा पुस्तकभृत्
भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं जिल्हा शैवगुरू समाज संघटनेचे विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं 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 सर्वलोकैकनाथम् हर हर शम्भो शम्भो शिव महादेव शम्भो शम्भो शिव महादेव हर शम्भो शम्भो शिव महादेव शम्भो शम्भो शिव महादेव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हर हर शम्भो शम्भो शिव महादेव शम्भो शम्भो शिव महादेव हर शम्भो शम्भो शिव महादेव शम्भो शम्भो शिव महादेव सानन्दमानन्द धवने वसन्तम् आनन्दकन्दं हृतपापवृन्दम् सानन्दमानन्द धवने वसन्तम् आनन्दकन्दं हितपापवृन्दम् वाराणसीनाथ मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये वाराणसीनाथं मम नाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये हर हर शम्भो शम्भो शिव महादेव
मारुतनन्दन सकल अमङ्गल मूल निकन्दन पवन तनय सन्तन हितकारी हृदय विराजत अवध बिहारी जय 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 बजरंग।
रमेश सुधाकर गुरव कोषाध्यक्ष शैव गुरव समाज नाशिक आणि गणेश ज्ञानेश्वर श्रीमंत कार्यकारी सदस्य या ठिकाणी सिंह या सर्व आयोजकांचे या ठिकाणी मी खरोखर खूप कौतुक करतो की यांनी या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला त्यांनी मला एक पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित होत आहे. या ठिकाणी मी लवकरात लवकर गुरु यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. नाशिक जिल्ह्याचं काम करत असतो त्यांच्या सहवासात काम करत असताना खूप काही गोष्टी मला त्या ठिकाणी शिकायला भेटतात. तर या ठिकाणी प्राचार्य म्हणून शाळेमध्ये मार्गदर्शन करतात. त्यानंतर आमच्या आयोजक मंडळातील धडाडीचे कार्यकर्ते कैलासभाऊ ज्ञानेश्वर श्रीमंत यांनी सुद्धा पुढील सत्कारासाठी स्टेजवरती यायचं आहे. पुढील सत्कार या ठिकाणी मान्य श्री शिरजी गुरव प्रसिद्धी प्रमुख शैव गुरव समाज नाशिक यांचा मी या ठिकाणी उमेशजी सुधाकर गुरव हे कोषाध्यक्ष म्हणून आपल्या गुरव समाजाचे नाशिक जिल्ह्याचे काम बघतात. त्यांना मी या ठिकाणी स्टेजवरती सत्कारित करीत आहेत आणि उमेशजी गुरव हे करत आहेत. अक्षता आणल्या असतात त्याचे सर्व पाहुणे मंडळीला अक्षता वाटून द्या. या ठिकाणी मी मान्य श्रीमती प्रभावती जगताप कार्यकारी सदस्य शैव गुरव समाज नाशिक यांच्या सत्कारासाठी अक्षा गुरव यांना मी पोहोचवण्याचं काम करत आहे आणि आज माझ्या या सिन्नर नगरीमध्ये त्यांचा सत्कार होताना मला खरोखर खूप आनंद वाटत आहे. या ठिकाणी उशावरती प्रतिमा जे लावलेलं आहे त्या प्रतिमेच्या साईडला एक उंच असं इमारत त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ती इमारत या ठिकाणी नाशिकला ज्यावेळेस आपण पत्रिका वगैरे टाकली तर त्या पत्रिकेच्या मार्फत प्रत्येकाला त्या ठिकाणी या कार्यक्रमाची माहिती भेटली आणि जो तो आपापल्या परिचय येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या ठिकाणी बडोद्यामधून श्री दिगंबर गुरव हे सुद्धा खास या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. एक छोटासा 2 मिनिटं तुमचे वेळ घेतो कारण की बरेचसे इतर समाजातील मान्यवर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. तसेच आपले जे काही गुरव समाज आहे हा जो काही छोटासा मी त्या ठिकाणी माझ्या पद्धतीने सांगू इच्छितो. उपनयन किंवा व्रतबंध म्हणजेच मुख्य होय. उप म्हणजेच जवळ येणे आणि नयन म्हणजे जाणे. तर उपनयन म्हणजे जवळ जाणे आणि जवळ जाणे तर कोणाच्या जवळ जाणे तर गुरूंच्या जवळ जाणे, गुरूंच्या सान्निध्यात जाणे की जेणेकरून गुरूंच्या सान्निध्यात संस्कार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे होतात. आता एक छोटंसं उदाहरण जर त्या ठिकाणी द्यायचं म्हटलं तर ज्या वेळेस एखादं बीज या ठिकाणी जमिनीमध्ये पडतं आणि बीज जमिनीत पडल्यानंतर त्याचं छोटंसं अंकुरात रूपांतर होतं. अंकुरात रूपांतर झाल्यानंतर एक छोटंसं रोपटं त्या ठिकाणी तयार होतं आणि ज्यावेळेस हे रोपटं तयार होतं त्या रोपट्याला त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची सहायता लागते. म्हणून त्या ठिकाणी आपण त्याची काळजीपूर्वक त्या ठिकाणी खत पाणी वगैरे देऊन त्याची आपण जपणूक करतो आणि त्याला योग्य वेळी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी भेटल्या तर तो नक्कीच त्या ठिकाणी मोठा वृक्ष होतो आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने फळं त्या ठिकाणी द्यायला प्रयत्न करतो. तसंच आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं पार पडताना दिसत आहे. या ठिकाणी जे काही मुंजेचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे की हे बटू जे काही या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला तर 16 संस्कारापैकी 10वा संस्कार जो आहे तो म्हणजे उपनयन संस्कार आहे आणि हा उपनयन संस्कार या ठिकाणी झाल्यानंतर हे गुरूंच्या सानिध्यात जातात म्हणजे गुरूंबरोबर त्यांचं एक वास्तव्य निर्माण होतं. केल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली प्रगती होते, चांगले संस्कार त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि एक उच्च विद्या विभूषित मनुष्य त्या ठिकाणी तयार होतो आणि तो उच्च विद्या विभूषित मनुष्य आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आणि निश्चितच त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांसाठी तो चांगलं काम करत असतो. म्हणून हा सुंदर असा उपनयन संस्कार कार्यक्रम या ठिकाणी गुरव समाज, क्षत्रिय समाज आणि ब्राह्मण समाज अशा 3 ते 4 समाजामध्ये त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो.
प्रत्येकजण आणि खरोखर असं चांगलं काम या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने पार पडत आहेत. मी छोटासा पुन्हा एकदा वेळ घेतो की या सर्व कार्यक्रमाचं एवढं 11 बटूंचं नियोजन करणं आणि त्या ठिकाणी त्यांची पूजाविधी करणं हे सुद्धा सोपं काम नाही. आणि असेच आम्हाला त्या ठिकाणी उच्च विद्याविभूषित त्या ठिकाणी नाशिकमधून आलेले आपले ब्राह्मण मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार मी या ठिकाणी स्टेजवरती करतो आणि कार्यक्रम आटोपता घेतो. तर सर्व ब्राह्मणांना या ठिकाणी मी स्टेजवरती आमंत्रित करतो. आपतेष्ट आणि गुरव समाज बांधव विविध जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचा सर्वांचं मी आयोजक मंडळ व सिन्नर शैव गुरव समाज यांच्या मार्फत या ठिकाणी खरोखर झाले आणि इथून पुढे सुद्धा समाजापुढे एक काहीतरी नवीन त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही करत आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी अंतर्गत उंच करा. बटूंनी मनामध्ये आपल्या कुलदेवीचं मनामध्ये स्मरण करायचं आणि जे वडील बसलेले आहेत त्यांनी मनामध्ये आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुभं भवतु सावधानी त्रिवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं गोधरं ग्रामोरात् जनसंस्थितो गणपति कुर्यात् सावधान. शुभमंगल सावधान. गंगा गोदावरी नर्मदा कावेरी महेंद्र तनया वती महासुर नदी ख्याता गंडकी जल हे समुद्र भरिला होर्यात सदा मंगल सुनर सावधान. भट्टाचार्य शुभम कटिपनींद्र परवा बारी शशी शोभत हस्ती जल्पत पायी पैंजन रुणफुलू कागरी प्रेमे बरा नाचत ऐसा प्रेम गणेशत वधुवरा. भट्टाचार्य शुभम भवतु सावधान. वधुवरं शुभं भवतु शुभमाधान. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करुतले कंठे च मोक्तामणि गोपस्त्री कुर्यात् सदा मंगलं. वधुवरं शुभं भवतु शुभं सावधान. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या मनसा पश्चिम